या सगळ्याच्या सगळ्या गवळणी अक्रूरा, तू नावाप्रमाणे क्रूर आहेस रे, तू चांडाळ आहेस. आमच्या कन्हैयाला तू घेऊन त्या ठिकाणी चाललेला आहेस. आणि आता मात्र यशोदा मैया, कन्हैया जायला निघाला. यशोदा मैयानं कानाला जवळ बोलावलं. महिला मंडळ, जशी मुलगी सासरी जावी ना, अहो सासरी गेलेली पोरगी तरी परत भेटते आपल्याला, पण हा कान्हा कायमचा जाण्याकरता निघाला होता महाराज. अशी अवस्था होती. कन्हैयाला यशोदा मैया जवळ बोलवते. कान्हा, ही तुझी यशोदा गावंढळ आहे बरं का. कधी तू तिकडे मथुरेला जाशील, तुझं तिकडे लाड होईल कान्हा, पण मी तुला उखळाला बांधलं असं कधी सांगू नकोस बरं का कान्हा. असं कधी सांगू नको की यशोदेनं मला उखळाला बांधलं, तिनं मला मारलं, ती माझ्या पाठीमागं पळत होती, असं नको सांगूस. माझा कन्हैया बोलतो, मैया मी कधीच सांगणार नाही ग मैया. आज हे शेवटचं आहे की तुझ्या हातून मी लोणी खातोय, तुझ्या हातून मी त्या ठिकाणी दही खातोय. आजपासून मी दही आणि लोणी कधीच खाणार नाही महाराज. कन्हैयाला दही दूध तूप लोणी खूप प्रचंड आवडतं, पण जोपर्यंत गोकुळात होते ना तोपर्यंतच कन्हैयानं दही दूध तूप लोणी खाल्लं, गोकुळ सोडलं आणि लोणी परत कधीच नाही महाराज, कधीच नाही. का? कारण दह्याकडे पाहिलं, लोण्याकडे पाहिलं की कन्हैयाला यशोदा मैयाची आठवण यायची महाराज.